सध्या हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेले डायनोसॉर्स पुन्हा जिवंत होऊ शकतात अशा चर्चा रंगू लागल्या आहेत। त्याचे कारण म्हणजे 10,000 वर्षांपूर्वी जंगलावर राज्य करणारा डायर वुल्फ लांडगा पुन्हा जिवंत झाला आहे। आतापर्यंत फक्त जीवाश्म स्वरूपात आढळणारा हा प्राणी आता प्रत्यक्षात पृथ्वीवर वावरताना दिसणार आहे। याचे संपूर्ण श्रेय एका अमेरिकन बायोटेक कंपनीला जाते। कंपनीने क्लोनिंग आणि जीन्स एडिटिंगच्या मदतीने हा चमत्कार घडून आणला आहे। डलास टेक्सास येथील कोलोसल बायोसायन्सेस नावाच्या कंपनीने हा चमत्कार घडून दाखवला आहे। कंपनीने 2 नर आणि 1 मादी अशी 3 पिल्ले तयार केली आहेत। आता सर्वांनाच प्रश्न पडला असेल की ही पिल्ले तयार केली कशी? तर शास्त्रज्ञांनी डायर वुल्फच्या सापडलेल्या 10,000 वर्षे जुन्या दात आणि 72,000 वर्षे जुन्या कवटीतून काढलेल्या DNA द्वारे हा चमत्कार घडला। कंपनीने CRISPR तंत्रज्ञानाचा वापर करून 14 जीन्समध्ये 20 एडिट्स केले। याद्वारे पेशींचे क्लोनिंग करून पाळीव मादी कुत्र्याने या डायर वुल्फला जन्म दिला। आतापर्यंत जगातील नामशेष झालेली प्रजाती पुन्हा जिवंत होण्याचा हा जगातील पहिलाच यशस्वी प्रयत्न असल्याचा दावा कंपनीने केला आहे। सध्या या पिलांना 2000 एकर परिसरात अतिशय सुरक्षित ठेवण्यात आले आहे। ही विज्ञानाच्या क्षेत्रात एक मोठी झेप मानली जात आहे। दरम्यान ही पिल्ले पूर्णपणे डायर वुल्फ नसून त्यांच्यासारखी दिसणारी संकरित प्रजाती असून त्यांचा जीनोम 99.9% डायर वुल्फसारखा असल्यामुळे त्यांना डायर वुल्फ फेनोटाइप म्हटले जात असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे। दरम्यान आता शास्त्रज्ञांनी नामशेष झालेले मॅमथ, डोडो आणि टास्मानियम यांसारखे प्राणी पुन्हा आणण्याची योजना आखली असून आता हजारो वर्षांपूर्वी नामशेष झालेले प्राणी पुन्हा जिवंत होणार अशा चर्चा रंगल्या असून नागरिकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे।